सिंधुताई मुघटराव कचरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त भप राहुल महाराज पारठे यांचे कीर्तन संपन्न। फलटण तालुक्यातील कापडगाव कचरे वस्ती येथील कैलासवासी सिंधुताई मुघटराव कचरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त भप ॲडव्होकेट राहुल पारठे यांचे सुश्राव्य कीर्तन गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत संपन्न झाले। कार्यक्रमास माजी आमदार दीपक चव्हाण, शिवाजीराव शेळके पाटील, सागर शेळके पाटील, सुनील शेळके पाटील, बाळासाहेब शेळके पाटील, बाळासाहेब देवकाते, रमेश देवकाते, हनुमंत देवकाते, ज्ञानदेव देवकाते, प्रवीण खताळ, खताळ पोलीस पाटील आदी प्रगतशील बागायतदार, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। नितीन खताळ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, मुख्य संपादक शौकत शेख। जोरावर 13 दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथासुरा 13 दिवसानंतर वर आल्या। जळी दगडासहित वया तारियल्या जैशाला या किंवा याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजपर्यंत सकल संत मंदिराली जन्माला आली किंवा अवतीर्ण झाली। त्या सकल संतांचा विचार केला तर प्रत्येक संतांच्या वाट्याला सुखही आलं आणि प्रत्येक संतांच्या वाट्याला दुःखही आलं। परंतु त्यांच्या सुख दुःखाचा विचार करण्यापेक्षा आज कीर्तनाकरता ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचा विचार केला तर यांच्या वाट्याला जसा शेवट आला तसा शेवट महाराष्ट्राच्या मातीत अजून कुणाच्या वाट्याला आला नाही। ते देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगतमान्य जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा कुटुंबामध्ये आपल्यावर प्रेम करणारी आई मुलाबाळांकरता किती महत्वाची असते, आई मुलाबाळांकरता किती महत्वाची असते आणि आई करता मुलंबाळ किती महत्वाचे असतात। प्रपंचाकरता संसाराकरता आई किती महत्वाची असते। नाही नाही त्यांच्या बरोबर आलेले सर्व सहकारी त्यांचे या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन होते आणि आपल्या तालुक्याचे तरी सांगायचे आयुष्यात राहायचं किती दिवस, कशाला पाहायला पाहिजे, कोण इतकी कुठली गोष्ट वरती घेऊन जाणार आहे ते मायेनं सांगणारे ती माऊली होती। आज बंधुरा समोर बसले, एवढं प्रेम भावा बहिणीचं खऱ्या अर्थानं मला आज बघायला मिळालं। भाऊ यात नाश्ता करत होतो, आमच्या निजरा वागतचे दादा आले। 21 भावंड आहे महाराज आम्ही, पण 21 भावंडांमध्ये आमच्या आईप्रमाणे जे राहील ना ती सिंधुताई आहे। त्या वाट्याला जात असताना कधी आम्ही तिचं कार चुकवलं नाही। कुणी येऊ द्या, भाऊ येऊ द्या, भाऊजाई येऊ द्या, नाही आमची पोरं येऊ द्या, आवाज द्यायला जरी आली ना, हात मारायला जरी आली ना तरी आल्यानंतर त्यांच्या पिशवीमध्ये या चिकूच्या झाडाचे 4 चिकू का व्हायला पण टाकल्याशिवाय मोकळ्या हाताला जाऊ देत नव्हती ना। तिचं नाव सिंधुताई। खऱ्या अर्थानं आईचे गोडवे गायले। आईचं वर्णन करताना बऱ्याच लेखकांनी आईबद्दल गोडवे लिहिले, पण मला असं वाटतंय आजपर्यंत ज्या लेखकांनी आईबद्दल गोडवे लिहिले त्या गोडव्याचा शेवट जिथं झाला ना तिथं या मायेच्या आणि त्या आईच्या प्रेमाचा खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला। एवढं कर्तृत्व त्या मायमाऊलीचं आहे। जगामध्ये आईशिवाय मोठं दैवत नाही मायबा। मी नेहमी कीर्तनात सांगतो बाळणपण 4 अक्षरी शब्द आहे, पण या 4 अक्षरी शब्दाला न्याय देण्याकरता आईला स्वतःचं मरण अंगावर ओढून घ्यावं लागतं, स्वतःचं रक्त सांडावं लागतं आणि एक वाक्य जबाबदारी लक्षात ठेवा, स्वतःच्या निष्पाप बाळकाला जग दाखवण्याकरता स्वतःचं मरण अंगावर ओढून घेणारी जगातली सगळ्यात मोठी दातृत्ववान शक्ती जर कोण असेल तर तिचं नाव आई आहे। आणि या आईचं वर्णन करताना एकानं सांगितलं काय, सबसे बडी है माँ दुधावरची साय आहे तिचं नाव आई आहे आणि जगातला अथांग मायेचा महासागर आहे तिचं नाव आई आहे। लक्षात असताना आई कळणार नाही, असताना आईचं महत्व कळणार नाही, पण आवर्जून सांगू तुम्हाला, सांगत होती महाराज ज्या दिवशी माय माऊली या जगातून निघून गेली ना त्या दिवशी या दारामध्ये उभं राहायला जागाच नव्हती। त्याला समाजाचा समाज झाला होता आणि समाज झालेल्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या होत्या। आपल्यावर प्रेम करणारी, आपल्याला मायेनं जवळ घेणारी एकदा आल्यानंतर मोठ्या हाताने कधी न जाऊ देणारी आपली ताई निघून गेली, आपली माय निघून गेली, आपली आई निघून गेली।
जावे त्याच्या वंशाची नावाकडे लक्षात ठेवा. आणि एखाद्या आंधळाला जाऊन विचारा डोळ्याची किंमत, एखाद्या पांगळाला जाऊन विचारा हातापायाची किंमत, आणि त्याच्या आयुष्यात आई गेली आहे. विचाराचा जाऊन पोरींना वर्ष झालंय, दारात आला असाल, मुंबईचा कुबा राहिला असाल आणि वाटलं असेल तुम्हाला की तुमच्या आईला मन मोकळेपणानं हात मारावी. सांगा माता मौल्यांनो, किती मोठ्यानं हात मारल्यानंतर त्या हाकेला हो देणारी आई घरामधून आवाज येणार नाही. लक्षात ठेवा. अरे डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण तालाच्या पडद्या हात गेलेली आई मात्र तुम्हाला वाटेला कधीच पुन्हा येणार नाही. मोठी मुलगी पुण्यात आहे, मला वाटतं पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगल्या पद्धतीने नोकरी करते, सुशिक्षित आहे, सुसंस्कारित आहे. बाजूला येऊन बसली आणि सांगितलं, महाराज त्या सिंधुताईची मोठी कन्या मी आहे. तुला बोलणं बंद झालं, नाश्त्याच्या धारा फक्त चालू होत्या. आज आमच्यावरचे संस्कार आहेत ना, त्या संस्काराचा ठेवा कुणाचा असेल तर या माऊलीचा आहे. आज आम्ही आमच्या कुटुंबामध्ये सक्षमपणे उभे असेल ना, तर याचं कारण जर काय असेल तरी माऊली आहे. स्वतःच्या भावंडांना सोबत घेऊन सगळ्यांना आधार देण्याचं काम जर कोण करत असेल तर ही माऊली होती. लक्षात ठेवा. योग्य तिथीला जातात. लक्षात ठेवा. हा, आजची तिथी आणि या मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. लक्षात ठेवा. त्या मुहूर्ताच्या दिवशी त्या माऊलीने देह ठेवला आणि अनंतात विलीन झाली. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणाच्या जवळची जागा त्या माय माऊलीला मिळाली, याच्यामध्ये दुमत नाही. एवढ्या समाजाचं प्रेम जर त्या माय माऊलीवर असेल ना, तर जगाच्या मालकाला सुद्धा तिचं रिझर्वेशन करून त्या माय माऊलीला जागा करून द्यावी लागेल. आयुष्यभर पुण्यच कमावलंय ना. कधी रागावली नाही, कधी भांडले नाही, कधी शिव्या नाही, कधी मारामाऱ्या नाही, कधी काही भांडणं नाही. बरोबर का नाही? आता काय काय गावामध्ये बघितलं तर महाराज काय काय म्हातारा लय डेंजर असतात. खरी परिस्थिती. मी काल्याच्या कीर्तनामध्ये नेहमी सांगतो एक गोष्ट. काही गावामध्ये मुलांचा असा एक ग्रुप असतो आणि तो ग्रुप नेहमी गावातल्या एका ठिकाणी ज्या घराच्या पुढे मोठं अंगण आहे तिथंच पोरं ती खेळायला जातात. आणि दुर्दैव इतकं त्या की मदत पोहोचल्यानंतर नकळत आपल्यामुळे एखाद्या माणसाला जीवनदान मिळू शकतं. याच्याकरता तो उपक्रम आहे. काय सांगत होतोय की रक्तदान करायचं म्हणलं तरी 3 वेळा अंगावर काटा येणारी माणसं, पळवाटा काढणारी माणसं आहेत. पण स्वतःच्या शरीरातला किडनी सारखा अवयव सुद्धा स्वतःच्या लेकरा करता दान करणारी कोण असेल तर तिचं नाव आई आहे. आणि म्हणून असं दैवत जगाच्या पाठीवर तुमच्या आमच्या वाट्याला आज आला असेल तर सेवा करा. आमच्या मोठ्या ताई सांगत होत्या, महाराज माझ्या आईसारखी आई परत आता होणे नाही. तिच्यासारखं प्रेम आमच्या आयुष्यात आम्हाला परत कधीच मिळणार नाही. सगळे नाते आम्ही बघू, सगळे नाते आम्हाला भेटतील, पण आई एवढं प्रेम आमच्या परिवारामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही. काय बोलावं हा सुद्धा शब्द बाहेर फुटत नव्हता. लक्षात ठेवा. आईचं प्रेम आहे, मुलीचं प्रेम आहे, मुलाचं प्रेम आहे, कुटुंबाचं प्रेम आहे, तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे. आणि म्हणून पवित्र दिनी खऱ्या अर्थानं त्या माऊलीनं गेल्या वर्षी देह ठेवला.